माझ्या लेकीने केली गडबड. मी तिला भाजी आणायलाच पाठवली होती. बघा तिने भाजी आणली. या शेंगा अर्धा किलो कोण आणतं का? खाणारी माणसं 3च. हा दोडका तिने 1 किलो आणला. मग आता रिटर्न पप्पांना पाठवले, शेंगा रिटर्न घेऊन पाठवल्या आणि दोडका पण रिटर्न घेऊन पाठवलं आणि दुसरी भाजी आणायला सांगितलं. अरे भाजी पाव किलो घ्यायची. पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो. अरे आता मला असं वाटलं की ते आता जास्त क्वांटिटी मध्ये नव्हतं दिसत, ते किती 2च दिसत आहेत. अगं पण आपल्याकडे आपण किती खातो हे माहितीये ना आपल्याला, आपण किती खातो. पण बाकीचं बरोबर आणलंय ना. हा बाकीचं बरोबर आणलं. मिरची चांगली आणली. आज आम्ही मिरचू बनवणार आहे. तोंडी लावायला आता पाऊस पडतो त्याच्यामुळे थोडंसं तिखट टाकणार आहे. आणि ह्या ब्रेड आणलाय, सँडविच बनवणार आहोत. आणि हे आपलं नेहमीचा काय म्हणतात चकना, मुलांचा चकना. असा आहे आमचा बाजार. बघा सई दीदीने आणलेला आहे. हे बरोबर आणलं. पाव किलो तर पाव किलो झालं. भाजी कधी पण पाव किलो आणायची, आलं लक्षात. होय. आणि 1 किलो किंवा अर्धा किलो आणायचे. भेंडी अर्धा किलो चालते एक टाइम, कारण पाव किलो भेंडी कशी शिजवून कमी होते, मग ते अर्धा किलो चालते. कांदा 1 किलो आण, 2 किलो आण, 5 किलो आण चालतं. बटाटा 1 किलो आण, 2 किलो आण चालतं. पण भाज्या मोस्ट ऑफ पाव किलो, जास्तीत जास्त अर्धा किलो. 1 किलो कधी भाजी आणायची नाही, जरी फ्रीज असला तरी. पावटा असे बसेल ना तर पावटा देऊन टाक. काका आलेत ना घेऊन. अरे एवढ्या शेंगा काय करायच्या, मग पाठवल्या बघ माघारी. मी तसं बोललं असतं तर मग पाठवलंच नसतं तुला, सुक्या बनवून दिल्या असत्या शेवग्याच्या शेंगा. ओके. नशीब भाजीवाला घेतले, आमच्या ओळखीचा भाजीवाला, त्याने रिटर्न घेतले. ओळखीचा उपयोग होतो असा. आणि 30 वर्षापासून मी तिथेच भाजी घेते, त्याच्यामुळे त्याने दिलं बदलून. आता त्या बदल्यात काकांना दुसरी भाजी आणायला सांगितली. ही सुरू झाली मिरचूची तयारी. ही सुरू झाली मिरचीची तयारी. मिरचू मिरचू त्या दिवशी आम्ही बनवला होता. जसं दीदीला ओरडा मिळाला ना, तसा तुम्हाला पण ओरडा मिळेल. तर तिच्या वयाची जी पण मुलं आहे 21, 22, 23, ज्यांना भाज्या घ्यायचं कळत नाही, कधी पण भाज्या ह्या पाव किलोच्या मीडियम, जसं मम्मी सांगते ना तसंच आणायचं. आपल्या मनाने वाढीव बाजार आणायचा नाही. कळलं? ओके. सबक सीख लिया गाइस, तुम भी सीख लो. मिलते हैं बाद में. बाय बाय.